अतिशय महत्वपूर्ण वेळ आज या मंदिराची आणि आमचा प्रवेश ख्रिस्त आजच्या रात्री ज्या साय वेदनेमधून तो गेला उद्या त्या वधस्थानावर त्याला भेट जाणार होतं आणि आज रात्री आपण बघतो रूढी परंपरेने किंवा ईश्वरी आज्ञेप्रमाणे त्याने आपल्या शिष्यांसोबत शेवटचं भोजन घेतलं. त्याच्या आठवड्याला आपण तिथे जमलेले आहोत उठेला. त्यानंतर यहूदा गाई तो धैर्य गेला आणि नंतर आपण बघतो गेत्सेमने मागे यहूदाला शुभन देऊन त्याने येशूला धरून दिलं आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला पिलाताकडून यहूदाकडे पिलाताकडे 6 कचेऱ्यांमध्ये त्याला ठेवण्यात आलं. आणि उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जवळपास 9 वाजेला सकाळी त्याला वधस्थानी भेटण्यात आलं आणि 12 वाजेला अंधार पडला. 3 वाजेपर्यंत आणि एक प्रमाणे आमचा प्रभू येशू ख्रिस्त जवळजवळ 6 तास वधस्थानावर होता. परंतु या घटना मला सर्व ठाऊक आहे. पण आज विशेष अशा एका घटनेकडे आपण पाहणार आहे जी अतिशय हृदयाला आमच्या विचार करायला लागेल आणि ती म्हणजे एकाच ताटात भाकरीचा तुकडा बुडून. हा गंभीर आणि हृदयस्पर्शी विषय आम्ही आज थोडक्यात पाहणार आहोत आणि ह्यामध्ये जी व्यक्ती आहे म्हणजे आजच्याच रात्री ती म्हणजे यहूदा इस्कारियोत याचा विश्वासघात आणि प्रभूचा मेस त्या ठिकाणी तो देखील त्या भोजनामध्ये आमंत्रित आहे. वधस्तंभाच्या आदल्या रात्री आपल्या शिष्यांसोबत शेवटचं भोजन प्रभू येशू ख्रिस्ताने केलं आणि त्याच जेवणात जो त्याच्याबरोबर एकाच ताटामध्ये भाकर खात होता त्याने त्याचा विश्वासघात केला. योहानचं पुस्तक याचा 13वा अध्याय योहान 13 आणि 21 ते 26 वचन मी वाचतो. योहान 13 21 पासून असे बोलल्यावर येशू आत्म्यात व्याकुळ झाला व निश्चितार्थ म्हणाला, मी तुम्हाला कधी सांगतो दोघांपैकी एक जण मला होते. तो कोणाविषयी बोलतो याला संशय आणि शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टिकला होता. म्हणून त्याच्याविषयी तो बोलतो, तो कोण आहे हे आम्हा सांग असे शिमोन पेत्राने त्याला भ्रम घातले. तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकला असता मागे लावून त्याला म्हणाला, प्रभूजी तो कोण आहे? येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटात भुसकळून देईन तोच तो आहे. मग त्याने घास ताटात भुसकळून शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कारियोत याला दिला.
आम्ही प्राचीन संस्कृती जर पाहिली तेव्हा एकत्रित जेवण्याची जी प्रथा त्यांच्यामध्ये होती. यहुदी लोक एकाच ताटामध्ये एकत्र जेवत असत. हा त्यांचा जेवणाचा इतिहास आहे. आज आपण तसं वेगवेगळे ताट वाढतो जेवणासाठी, तशी पद्धत नव्हती. एकाच ताटात आणि एकाच ताटात त्याचा अतिशय खोलवर अर्थ आहे. आपण एकदा मागे वचन पण ऐकलं होतं, स्तोत्र 41 आणि 9. स्तोत्र 41 आणि 9 मध्ये दाविदाने आदेश दिला आहे, जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अंतर आले, त्याने ही माझ्यावर लाथ उगारलेली आहे. या वचनानुसार जीवलग मित्र म्हणजे अत्यंत जवळचे नाते, ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, जो माझी भाकर खात असे, म्हणजे सहभोजनाचं नातं. आणि प्राचीन काळामध्ये या ताटात खाणं म्हणजे त्याचं प्रतीक, त्याचा अर्थ काय होता? त्यांच्याकडे ताटं नव्हती, पण एका ताटामध्ये जेवण याचा अर्थ यहुदी संस्कृतीमध्ये विशेषतः म्हणजे विश्वासाचं चिन्ह. तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला आहे, ज्याच्या घरी, ज्याच्या ताटामध्ये तुम्ही भोजन करता. पूर्ण विश्वास आहे, हा पहिला अर्थ होतो. दुसरा अर्थ एका ताटात भोजन करण्याचा एक म्हणजे मैत्रीचं प्रतीक आहे. सर्वात जवळचे मित्र एका ताटामध्ये जेवत असतात. आणि तिसरे त्याचा अर्थ आहे निष्ठेचा करार. एकत्र भोजन केले म्हणजे एकमेकांप्रती निष्ठा मजबूत आहे. म्हणूनच एका ताटातून जेवलेल्या मित्राचा विश्वासघात हा शत्रूंनी केलेल्या विश्वासघातापेक्षा अधिक वेदनाकारक आहे. आणि म्हणून नीतिसूत्र 27 आणि 6 मध्ये आहे. वाचूया. नीती 27:6 मध्ये वाचा. लवकर प्रश्न आपण आज वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्राने केलेले काय प्रेमाचे आहे, परवैरी कुमारांची दसमी. शत्रू तर शत्रू असतो, त्याच्याकडून अपेक्षा नसतात. आम्हाला माहिती आहे शत्रू आहे, पण ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, ज्याच्या बरोबर मी एका ताटामध्ये भाकर खातो, त्याच्याकडून जर वाद झाला तर काहीच म्हणून येशू त्या ठिकाणी अतिशय दुःखी आम्हाला दिसत आहे. शेवटच्या भोजनामध्ये काय झाले येशूला माहित आहे. योहान 13 आणि 11 मध्ये, कारण आपल्या विश्वासघात करणारा त्याला माहित आहे. येशूला माहित आहे की यहूदा कसा विश्वासघात करेल, तरीही त्याने ही कृती केली. आम्ही बहुधा प्रेम करतो, निष्ठा करतो, विश्वास ठेवतो, आम्हाला माहिती नसतं म्हणून ठेवतो. पण समजा आम्हाला माहिती आहे की आज हा माझ्या सोबत एका ताटामध्ये खाणारा, जेवणारा हा उद्या मला विश्वासघात करणार आहे, तर आज जो मी एका ताटात खात आहे, आज माझी परिस्थिती कशी असेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताची परिस्थिती मानसिकरित्या कशी आहे यावर आपण आज बघणार आहोत. आणि हा
हाच फरक आज आमच्यामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, जो आम्हाला पाहणं गरजेचं ठरणार आहे. आणि म्हणून येशू म्हणतो योहान 13:26 मध्ये, मी भाकरीचा तुकडा करून ज्याला देईन तो, त्याने भाकरीचा तुकडा करून शिवणाचा तुकडा एवढा विस्तार केला. ही केवळ कृती नव्हती, बोलत होता. येशूला सार्वजनिकरित्या यहुदाला उघडं पाडायचं नव्हतं. तसं केलं असताना या पेत्राने जाण्याचे काम काय इतका होता. त्या सैनिक विश्वास राहायला आले तेव्हा त्यांनी लगेच तलवार काढली. म्हणून येशूला सार्वजनिकरित्या 4 चौकामध्ये आपला विश्वासघात करणारा, आपल्याला ठरवून देणारा माहिती असून देखील तो त्याला प्रकट करत नाही, त्याचं नाव सांगत नाही. का? 3 गोष्टी आहेत. येशूने असं का केलं? एक, त्याला यहुदाला संधी द्यायची होती. येशूने यहुदाला भाकर देऊन त्याला पश्चातापाची शेवटची संधी दिली. तो म्हणत होता, मला माहित आहे पण तरीही मी तुला प्रेम करतो, तरीही मी तुला प्रेम देतो, अजून पण आमंत्रण तुला आहे. 2, त्याने यहुदाला सार्वजनिक अपमानित केलं नाही. येशूने इतर शिष्यांबरोबर यहुदाला फटकारले नाही, त्याने त्याची अब्रू काढली नाही, त्याने त्याला गौरवाने निघून जाण्याची मुभा दिली. 3, येशू जेव्हा सांगतो मी त्याला घास उडवू दे, हा आरोप नव्हता, हे आमंत्रण होतं. तो तुकडा बघा योहान 13:27 मध्ये परत वाचूया. योहान 13:27. आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करायचे आहे ते लवकर करून टाक. यहुदाने भाकर घेतली, पश्चाताप केला नाही. त्याने येशूचे प्रेम नाकारले, त्याने विश्वासघाताचा मार्ग निवडला. असं लिहिलं आहे, भाकर घेतल्यानंतर त्याने पश्चाताप केला नाही. म्हणून लागलीच काय झालं? घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. सैतान केव्हा पूर्ण ताबा घेतो? सैतान केव्हा पूर्ण पकड घेतो? इतर वेळेला तो खेळ करतो, इतर वेळेला तो बनाव करतो, इतर वेळेला तो माध्यम वापरतो, पण पूर्ण रीतीने काम केव्हा करतो? ते आम्हाला शिकायला मिळेल. जेव्हा आम्ही पश्चातापाची संधी नाकारतो, जेव्हा आम्ही प्रेम देण्याऐवजी आम्ही विश्वासघात निवडतो, जेव्हा आम्ही येशूचं ऐकत नाही, आलेली संधी स्वीकारत नाही, आलेल्या संधीचं सोनं खरत नाही, मग सैतान त्याला पाठवत नाही, स्वतः आणि पूर्ण घराचा ताबा घेतो, पूर्ण अंतःकरणाचा ताबा घेतो आणि मग काय चालत नाही. येशू म्हणतो, तुला जे आता करायचं ठरवलं का? हा एक गंभीर इशारा, एक गंभीर वॉर्निंग आम्हा सर्वांना आहे. सैतानाची कार्य करण्याची पद्धत आम्हाला समजून घ्यावी लागेल. जोपर्यंत इथून तिथून काम करून येत आहे आम्हाला इशारा आहे, पण जेव्हा आलेली संधी जेव्हा आम्ही नाकारतो, एका ताटामध्ये माझ्या मित्राने दिलेल्या मेजवानीमध्ये मी हात घालतो, एका प्याल्याने जेव्हा मी पितो, कोणाचा आहे? या मात्र कोणाचा आहे आणि कोणी दिलेला आहे? कोणाला बळजबरी केली नाही, त्याने विश्वास टाकला आहे आमच्यावर. या ताटामधून खाणारा आणि पिणारा मला धोका देणार नाही. माझा विश्वास
विश्वासघात करतात येशूचा. आणि म्हणून त्या यहुदाला वाईट म्हणून चालणार नाही. यहुदाला बरं वाईट त्याच्याविषयी विचार करून चालणार नाही. त्याला दोष देऊन फक्त चालणार नाही. पुष्कळदा आम्ही तेच करतो. त्याने प्रेम नाकारले आणि विश्वासघाताचा मार्ग त्याने निवडला. येशू बोलला. या घटनेतून येशूचा खरा स्वभाव आम्हाला इथे दिसतो. स्वतःचे रक्षण करणारा मसीहा नव्हता. येशू सहजपणे यहुदाला दूर करू शकत होता. तो त्याला अटक करू शकत होता, पण त्याने तसे केले नाही. त्याने स्वतःच्या संरक्षणापेक्षा त्याला यहुदाच्या आत्म्याची किंमत जास्त, की याला निदान एक संधी द्यायला. म्हणून त्याने हो दिलं जे होतं. आपला येशू वेदना टाळणारा राजा नव्हता. येशूला माहित होतं यहुदा विश्वासघातामुळे, त्याच्या विश्वासघातामुळे त्याने त्याला निवडलं त्याचा शिष्य होण्यासाठी, त्याच्यावर अधिकार सोपवले, त्याच्यावर जबाबदारी दिली पैशाची, आणि हाच विश्वासघात त्याने केला. आणि येशूला त्या वेदना झालेल्या आहेत, तरी त्याने त्या वेदना स्वीकारल्या. स्वतःच्या टेबलावर मी वेदना स्वीकारणारा असा तारणारा झाला. ज्या टेबलावर तो आपल्या शिष्यांसोबत बसला होता, त्याच टेबलावर त्याने विश्वासघात स्वीकारला. त्याने आपले प्रेम मागे घेतले नाही. आणि म्हणून रोम 5 आणि 8 मध्ये लिहिलं आहे, आपण अजून पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मेला गेला, जेणेकरून देव आपल्या प्रेम सिद्ध करतो. आम्ही पापी असताना, आम्ही यहुदासारखे असताना, आमच्यासाठी आम्ही चांगले होते म्हणून मेला नाही, आम्ही नीतिमान होते म्हणून मेला नाही हो, पण आम्ही पापी होते म्हणून आमच्यासाठी मेला. आज पण आम्हाला संधी आहे या गोष्टी स्वीकारण्याची. यहुदाने विश्वासघात केला तेव्हा येशूने त्याला प्रेम दिलं. पेत्राने नाकारलं तेव्हा येशूने त्याला प्रेम दिलं. इतर शिष्य पळून गेले, येशूने त्यांना प्रेम दिलं. आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मेला, हेच प्रेम त्याचं आमच्यावर आहे, आणि याच्यापेक्षा दुसरं मोठं प्रेम नाही. आज हा मेज सर्वांसाठी अजूनही उघडा आहे. येशू पाप्यांबरोबर जेवणारा आहे असा आरोप त्याच्यावर करण्यात येतो. मत्तई 9 आणि 10 आणि 11. मत्तई 9:10 मध्ये नंतर असे झाले की तो घरात बसला असता बरेच जणांदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीत जेवायला बसले. हे पाहू, फरीसी त्याच्या शिष्यास म्हणाले, तुमचा गुरु जमातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? लोक येशू पापी लोकांबरोबर जेवतो म्हणून टीका करत आहे. आणि येशू त्यांना उत्तर देतो 12 आणि 13 मध्ये, हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाऱ्यांना आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलाविण्यासाठी मी आलो आहे. येशू असं म्हणतो. शेवटच्या वचनामध्ये येशू दाखवतो की विश्वासघात सुद्धा त्याची भाकर देण्याची तयारी करू शकत नाही. इतकं मोठं हृदय येशूचं आहे. विश्वासघात देखील यहुदावर प्रीती करण्यापासून, यहुदाला भाकर देण्यापासून येशूला रोखू शकत नाही. येशू प्रीतीच करत आहे, येशू प्रेमच करत आहे. यहुदाने विश्वासघात केला तरी येशूने त्याला भाकर दिली. आपले दुखावलेले मन, आपला राग, आपली निराशा यामुळे येशूचे प्रेम थांबणार नाही, थांबू शकत नाही.
असताना देखील मेज उघडा असता. तो येऊदाचे हृदय येशूपासून दूर जात होते. आणि येशूचा टेबल मेज त्याच्यासाठी खुला होता. येशूचे आमंत्रण, त्याने येशूचे आमंत्रण कधी मागे घेतले नाही. सर्वांसाठी नेहमीचा पश्चातापाची संधी नेहमी असते. येऊदाला शेवटच्या क्षणापर्यंत संधी होती. परत येऊ शकला असता, पण त्याने संधी गमावली. आमचा जीव वाचावा, आमचा विश्वास येऊदाने कालच येशूला विचारलं पैसे देऊन करा. त्याने येशूची बोली लावली. आता फक्त औपचारिकता करत आहे. येशूला सर्व माहिती आहे, तरी येशू त्याला संदेश दिला. एवढं मोठं हृदय आपल्या येशूचं. त्याला माहिती आमची अवस्था आज नक्की काय आहे. जरी आम्ही तिथे बसलेले आहे, पण आमचं हृदय कसं आहे, तरी आम्ही सर्वांसाठी आज आहे. शेवटपर्यंत तो आम्हाला संधी देणार आहे. त्या उदया पुत्राच्या बापाप्रमाणे तो वाटच पाहतो. तो वाटच पाहतो. का पाहतो? कारण आमच्या आत्म्याची किंमत त्याला खूप मौल्यवान आहे. आणि आमचा नाश होऊ नये म्हणून तो संधी देत आहे. तो संधी देत आहे म्हणून आम्ही संधीचा गैरफायदाच करत राहणार काय? असं न हो. त्या संधी देण्यामध्ये तो दुसरा दिवस संधी घेत आहे. असं घास घेतल्यानंतर सैतान त्याच्यामध्ये शिरला असं आम्ही ऐकतो. आज आमच्यासाठी हा बोध आहे. बाहेरचे नाही, आत ते धोकादायक. येशूला धरून देणारा त्याच्या जवळचा होता. त्या 12 शिष्यातला होता. ज्याच्यावर विश्वास टाकला होता तो होता. ज्याला निवडला तो होता. आजच्या चर्चेमध्ये धोका आहे. म्हणजे बाहेरच्या शत्रूपेक्षा आतल्या लोकांचा. आणि 2 तिमोथी 3 आणि 5 मध्ये दिला आहे. 2 तिमोथी 3 आणि 5 मध्ये दिला आहे. सुभक्तीचे केवळ बाहेरून दाखवून ते सामर्थ्य नाकारणारे अशी बोलणे त्यांच्या पासूनही दूर करा. सुभक्ती आणि त्याचे सामर्थ्य नाकारणारे यांच्यापासून प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला दूर राहा सांगितलं आहे. असं लिहिलं आहे का? सैतानाच्या लोकांपासून दूर राहा. बाहेरच्या लोकांपासून दूर राहा. वाईट लोकांपासून दूर राहा. कोणापासून दूर राहा? कोणापासून दूर राहा? सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिथे सामर्थ्य नाकारणारी हा धोकाच आहे. आम्हाला विश्वासात पाडण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत येशूमध्ये टिकून न राहावे म्हणून त्या गव्हामध्ये निदान पेरण्याचं काम सुरूच राहणार आहे. आणि म्हणून आम्हाला आज धोका बाहेर नाही. कारण बाहेरून येणारे धोके आम्हाला दिसतात, आम्हाला समजतात. आतून येणारे धोके दिसत नाही. आतून येणारे संकट समजत नाही, कारण ते सारखे दिसतात. गहू आणि निधन सारखे दिसतात, समजतच नाही कधी जवळचा धोका दिसतो. आणि येशूच्या बाबतीत ते झालं. या संपूर्ण जगामधून येशूने 12 लोकांना निवडलं आणि त्या 12 हा असावा. असंच कसं घडलं? कारण सैतानाने विश्वासातला माणूस, कारण सैतानाने जवळचा माणूस निवडला. कारण
भक्तीमध्ये भक्तीचे स्वरूप धारण करणाऱ्यांविषयी त्यांची शक्ती नाकारण्याविषयी आम्हाला सावध राहायला पाहिजे. आजच्या मध्ये अनेक लोक असू शकतात जे उपासना करतात पण हृदय दूर आहे, प्रबोधन घेतात पण जीवनात पश्चाताप नाही, सेवेत सहभागी आहे पण देवाशी नाते नाही, नावाला ख्रिस्त आहे, जीवन जगतात ते जगासाठीच. बघा, ख्रिस्ती व्यक्ती जगासारखा राहू शकतच नाही आणि जो जगासारखा राहतो तो कधी होणार नाही. म्हणून आम्हाला सावधान पाहिजे. स्वतःला आम्ही प्रश्न विचारूया. 2 कोरिंथियर 5 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही विश्वासात आहात काय हे पाहण्यासाठी स्वतःची परीक्षा करा, स्वतःला तपासून पहा. आम्ही विश्वासात आहोत किंवा नाही आम्हाला तपासावं लागेल. नुसतं येऊन नाव ठेवून चालणार नाही. जर आम्ही विश्वासात नाही, जर आम्ही स्वतःला रोज तपासत नाही, याचा अर्थ मी पण येशूला केव्हाही धोका देऊ शकतो. मी पण केव्हाही जगाशी तडजोड करू शकतो, जगाशी हात करू शकतो, त्याच्यात मी पण असू शकतो. आणि मग मला रोज मी विश्वासात आहे किंवा नाही मला तपासावं लागेल. पॅरामीटर्स आहेत, पॅरामीटर्स आहेत. आम्हाला स्वतःला तपासावं लागेल. नाहीतर आम्ही जवळचे म्हणून, ख्रिस्ती म्हणून, विश्वासणारे म्हणून, प्रभुवचन घेणारे म्हणून, बाप्तिस्मा झालेले म्हणून विश्वासघात करणार नाही, काय गॅरंटी? येशूला धोका देणार नाही, काय गॅरंटी नाही? परत येशूला वर स्वतःवर ठेवणार नाही, काय गॅरंटी आहे? प्रश्न आपल्या स्वतःला विचारूया. मी येशू बरोबर मेलचाल आहे पण मनाने माझे मन येशूकडे आहे का? की माझे मन जगातल्या गोष्टींकडे आहे? की माझे मन पापाकडे? माझी उपासना खरी आहे किंवा माझी उपासना ढोंगी आहे? यशाया 29 आणि 13 मध्ये आहे, हे लोक बोटाने माझ्याजवळ येतात, बोटाने माझा सन्मान करतात, पण अंतःकरणापासून ते फार दूर आहे. फक्त बोटाने, फक्त लोकाने, फक्त ओठाने करत असेल तर धोका. इथून पाहिजे एक शब्द विश्वासाने उच्चारला पाहिजे, कारण तो बघतो आणि तो बघतो. मला वाटतं तो बघत नसेल पण दुसरा नक्की बघतो आणि दुसरा नाही शोधत. एक शब्द इथे मॅच नसतो, दुसरा तडजोड करून मॅच करेल. आम्हाला सावधगिरी बाळगणं महत्वाचं आहे. मी एवढा सांगत नाही, बाहेरून शिष्य, आतून शत्रू, बाहेरून उपासक, आतून विश्वासघाती. आमच्या चर्चेसमध्ये जरा उदाहरण पाहिले. आम्ही अनन्या आणि सफीराचं उदाहरण पाहिलं. प्रेषित 5:1-11 मध्ये बघतो, अनन्या आणि सफीरा यांनी बाहेरून सर्व जिल्यासारखं दिसत होतं, ते दाखवत होते, ते फसवणूक करत होते. त्यांचा मृत्यू त्याच दिवशी झाला, कारण ते पवित्र आत्म्याशी भरलेले होते. एका दिवशी आपण ईश्वर पवित्र आत्म्याशी, एक पाप आहे ते क्षमा नाही, एक पाप आहे त्याची क्षमा नाही, आणि ते म्हणजे पवित्र आत्म्याविषयी म्हणजे ते ठरवतात आम्ही आमची मालमत्ता विकून ख्रिस्ताच्या जन्मदर्शा पाशी देऊया. पण ही समीरा करतोय, तिने तिच्या पतीचं मन वळवलं आणि संमतीने काही भाग पाडतो. त्यांचाच होता, त्यांनी खरं सांगायला पाहिजे होता, आमच्या संपत्तीचा अर्धा भागच तुम्हाला देते, काही बिघडलं नसतं. पण हे जेव्हा बोलत होते तेव्हा पवित्र आत्मा तिथे होता, प्रेषित तिथे होते, आणि ते उत्तर काय देतात? तुम्ही पवित्र आत्म्याशी लढाई केली आणि पवित्र आत्म्याशी लढाई करणं म्हणजे एकच उत्तर, मरण.
आपण असणार, त्याच्या सेवेत असणार, मंडळीच्या आर्थिक उन्नतीमध्ये आपला हातभार असणार. असं नाही बाप्तिस्मा झाला आणि लग्नाच्या वेळेस उभं आहे, ईश्वर देवासमोर आहे. पवित्र आत्म्याची खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणून प्रियानो, तोपर्यंत येशूची कृपा आहे ना, तोवर अजून आम्हाला सत्य आहे. शिमोन प्रेषित 8 मध्ये आम्ही बघतो, शिमोन नावाच्या माणसाने पैसे देऊन पवित्र आत्म्याची शक्ती विकत घेण्याचा प्रयत्न केला. पेत्र म्हणाला, तुझे पैसे तुझ्याबरोबर नाश. आध्यात्मिक गोष्टीचा गैरवापर. तिसरे योहान 9:11 बघतो, हा देत्रफेस नावाचा मनुष्य चर्च मध्ये पहिलेपणा मिळवू इच्छित होता, मोठी पोझिशन मिळवू इच्छित होता. त्याने प्रेषित योहानालाही स्वीकारले नाही. आज असे लोक चर्च मध्ये आहे, स्वतःचं नाव मोठं व्हावं असं वाटतं, ख्रिस्ताचं नाही. याला वाटत होतं माझं नाव मोठं व्हावं. या मंदिरी निकाल बोलत होतो नंदुरबार या ठिकाणी, कुठेही सांगतो चुकूनही माझं नाव इथे मोठं झालं आणि येशूचं कमी झालं, त्याचे परिणाम दूर आहे. असं न करू प्रभू, मी पण हे सांगतो, असं न हो. तुझ्यापेक्षा लोक कार्यसिद्धी करते, तुझ्यापेक्षा लोक माझं नाव घे, त्यावेळेस तुला आणि त्या दानाविषयी बोलून वाक्याविषयी बोलत नाही. पण देत्रफेस येशूचं नाव मोठवण्यापेक्षा त्याचं नाव मोठं व्हावं असं होत आहे. आजच्या चर्चेची स्थिती अशीच आहे. आज अनेक आव्हान आमच्या चर्चेसमध्ये आहे, विशेष करून भारतीय चर्चेसमध्ये आहे. नामधारी ख्रिस्ती आज चर्चमध्ये आहे. लोक फक्त नावाला ख्रिस्ती आहे, चर्च भेटतात, जीवन बदलले नाही. येवदा बरोबर निजावर असतात, येवदा सारखे येशू बरोबर निजावर असतात, पण हृदय लांब आहे. काही लोक परंपरा म्हणून प्रभूचा वेळ स्वीकारतात. काल बोललो परंपरा आमची एक प्रकारे रुटीन झाली आहे, सवय झाली आहे. म्हणून पुष्कळ लोक होता, पुष्कळ लोकांमध्ये सहभाग होता. आमचे वडील करत होते म्हणून आम्ही करत आहोत. पण येशू बरोबर वैयक्तिक नाता आणि म्हणून ते लोक येवदासारखे कधीही धोका देऊ शकतात. काही सोयीचे ख्रिस्ती आहे, फायदा असेल तेव्हा ख्रिस्ती, अडचण असेल तेव्हा नाही असेल. फायदा असेल तर ख्रिस्ती, माझ्या लेकरांचा बाप्तिस्मा आहे, माझ्या लेकरांच्या अर्पण आहे, माझ्या असं एक वाक्याचं काहीतरी फायदा आहे, काहीतरी गोष्टी आहे, ती ख्रिस्ती आहे. जेव्हा संकट आहे, जेव्हा मदतीची वेळ आहे, जेव्हा साथ देण्याची वेळ आहे, जेव्हा लढण्याची वेळ आहे, जेव्हा अरिष्ट आहे जगासाठी, तरी लोक आणू शकतात. काही व्यापारी पद्धतीचे लोक ख्रिस्ती आहे, धर्माचा उपयोग व्यापारासाठी करतात. येशूच्या नावाने पैसा कमवतात. येशूने अशा लोकांना आपलं दिलं आहे. हे बल धोकेदायक आहे, हे बल धोका केव्हाही देऊ शकतात. येशूला एवढा सांगा. प्रभुवचन विधी हा फक्त एक धार्मिक विधी नाही, ही काय रूढी परंपरा नाही. इतका संबंध इतका खोलवर आहे. आपल्याकडे चर्चेस मध्ये आपण महिन्यातून एकदा आम्ही घेत असतो, पण बायबलनुसार पाहिलं तर जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा काय नाही ना, आपल्या बायबलमध्ये असं नाही. महिन्याच्या पहिल्या रविवारी हा मेज तुम्ही घ्या, याच्यामध्ये सहभाग असले काय ना, जेव्हा तेव्हा तुम्ही एकत्र येता. बघा मला एक समजत नाही, आपलं तरी महिन्यातून एकदा आहे. काही चर्चेस मध्ये दर रविवारी याचा अर्थ हा फक्त धार्मिक विधी नाही हो, त्या पवित्र देवाचा एकुलत्या
शूरांच्या शरीराचं दर्शन भाग त्या येशूच्या रक्ताचं दर्शन आपल्याला जेव्हा मी ह्यामध्ये हात टाकतोय ताकामध्ये माझं अंतःकरण किती शुद्ध असणे गरजेचं आहे. विचारचेच मध्ये कोणी आपलं बोलत नाही, पण विचारचेच मध्ये बोलतात हे काहीतरी धार्मिक ध्येय आहे म्हणून लोक टाकतात. आणि येशूच्या मरणाची अवहेलना आणि उपहास केला. माझे हात कापले पाहिजे जर इथे बिघाड आहे तर एवढी हिंमत माझ्यात नाही. क्षमा न मागताच फक्त विधी म्हणून एक धार्मिक विधी कोणीतरी लावली आहे म्हणून मी हात टाकतो. पहिले तरी नकार दिलेला आहे. पुष्कळ वेळा इथे होते त्यांची वेळ नव्हती. आणि घरापर्यंत रविवारी मला या मेळाव्यात बघायचे किंवा आम्हाला जाऊ दे दुसऱ्याचं आम्हाला महिन्यातून एकदा आम्ही तो आम्हाला तर जास्त संख्या आहे का जास्त काळ आहे 30 दिवसांची वेळ जवळजवळ अलायन्स चर्चा ख्रिस्ती लोकांकडे आहे. यामध्ये सहभागी होण्याच्या आधी माझं हृदय माझे संबंध माझे नाते इतरांबरोबर कसे आहे हे तपासून घ्यायचं आणि मी तसं करत नाही. मी योगासारखी हिंमत करतो टाकामध्ये लागतो. आम्हाला भय वाटले पाहिजे आणि म्हणून आम्हाला तर नक्की माहिती आहे महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही निजाम समोर येतो तर ती तयारी पूर्ण असली पाहिजे. काही लोक इथे येऊन फक्त थोडंसं नाक खाली करून प्रार्थना करून घेतात. काही लोक पाळणीतून प्रार्थना करतात ती काय करायचं झाली क्षमा कुणाचं नुकसान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त इतकं हलकं कमी करण्याचं आहे काम असते ख्रिस्ती लोकांसाठी. ज्या दिवशी आम्हाला ह्याची खरी किंमत कळेल ना त्या आमचे जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. या मेघाकडे येत असताना आमच्या थांबणार नाही, आमचे पश्चाताप थांबणार नाही. इतके पाप आम्ही केले असतो मनात विचारात होते. आणि ठीक आहे काही नसेल तर देवाचा धन्यवाद असतो, पण खरोखर सर्वांसाठी आयुष्यात आहे ही फक्त एक धार्मिक विधी नाही. देव मरत होता कोणासाठी? पाप लोकांसाठी. हे काय गमत नाही, हे अंतर कोणी घेऊ शकत नाही. आणि म्हणून आत्मपरीक्षण करणं मी माझ्या जीवनात जे काही पाप केले त्याचा पश्चाताप करणं, मी कोणाचे मन दुखवले आहे की नाही हे पाहणं, मी कोणाला फसवले आहे किंवा नाही हे पाहणं. एक योहान 1:9 मध्ये दिले आहे जर आपण आपल्या पापाची कबुली दिली तर तो आपली पापे क्षमा करण्यास आपल्या सर्व अनितीपासून आपल्याला शुद्ध करण्यास विश्वासवाले न्यायी आहे. जेव्हा आम्ही आपल्या सर्व पापांची कबुली करतो तेव्हा ह्याच्यामध्ये एक वाट आहे. पाप किती घाणेरडे असू द्या, किती वाईट असू द्या, पण एक कंडिशन कबुली फेस जो बरे कबुली देत नाही. आपण मनात प्रार्थना केली, मनात पाप केले फक्त जोपर्यंत कबुली देत नाही. स्पष्ट देवाचं वचन पुष्कळ ठिकाणी सांगतं
करण्यासाठी न्याय आणि विश्वास तो आहे सध्या. करेलच किती गॅरंटी पाहिजे? मग करेलच, मग का आम्ही करत नाही का? सोपं आहे ना. मनुष्यांना त्यांचा इगो लढतो, प्रतिष्ठा बनायला लागते. जर का केली तर लोक मला काय म्हणते, या नावामध्ये तो मनुष्य राहतो आणि अधिक त्याचं मन दिवसेंदिवस कठीण 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 होत जातं. आणि म्हणून प्रभू वचनामध्ये देवाची शिकेला कराराचे नूतनीकरण आहे. जे त्यांना आम्ही हमेशा समोर येतो, त्याची आठवण करतो, ते नूतनीकरण करतो, परत येता नवीनतेने आम्ही त्याला जाणतो, त्याचं मर्म आम्ही सांगतो. ही भाकरी साधारण नाही जेव्हा तिच्या आशीर्वाद दिला जातो. हा प्याला कधीही साधारण नाही जेव्हा बाळा त्याच्या आशीर्वाद दिला जातो. हे देव येशूच्या रक्ताचं प्रतीक होतं. आणि आम्ही येशूचं रक्त प्राशन करतो, त्याचं शरीर खातो. ही भावना आहे का जेव्हा आम्ही खातो? खूप विचार करावा लागेल. पुष्कळ लोक सवयीने, परंपरेने, दबावाने दाबण्यासाठी आपल्या हृदयाची तयारी न करता, पश्चाताप न करता, कबुली न करता, नूतनीकरण न करता आम्ही हमेशामध्ये एक घटना घडली. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा वधस्तंभ घेऊन तो त्या गोलगोथा टेकडीकडे जात आहे आणि एका ठिकाणी पडला. कारण तो फार वाहन खूप कठीण येशूला झालं. जे भोजन त्याने आज केलं, किती केलं असं मला माहिती नाही, पण त्यानंतर तो पाणी देखील प्यायला नाही. त्याचे नुसते हाल झाले. वरून एवढा महान चाकांचा किती रक्त त्याचं वाहून गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तो इतका जड वधस्तंभ घेऊन जात असताना एका ठिकाणी पडला. आणि मग काय झालं? मार्क 15 आणि 21 मध्ये बघू. मार्क 15 आणि 21 मध्ये, तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक कुरणीकर म्हणजे अलेक्झांडर व रूफ यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ पाहण्याकरिता भेटीस धरले. शिमोन शिष्य नाही, येशूचा अनुयायी नाही, त्याची तयारी देखील नाही वधस्तंभ पाहण्याची. त्याला भेटीस धरण्याचा भाग पाडण्याचा. या सर्व घटनेतून आम्ही काय शिकतो? एक अडथळा, एक परिवर्तन. शिमोनासाठी या वधस्तंभ येशूचा अडथळा होता, पण नंतर तो पाऊल दिल्यानंतर काही नंतरच पाहिला, त्यानंतर त्याचं परिवर्तन झालं. मार्क 15:21 मध्ये एक महत्त्वाचा उल्लेख आहे. त्याचा बाप अलेक्झांडर बरोबर मार्काने नाव दिलेलं आहे, कारण ही मुलं पुढे चर्चमध्ये ओळखली गेली. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ थोडा दिवस पाहिला, त्याच्या लेखाचं उदाहरण केलं, त्याची नाव पवित्र शास्त्रात दिली गेली. संपूर्ण तो नंतर विश्वासात जो येशूला ओळखत होता. रोम 16:13 मध्ये पौल रूपचा उल्लेख करतो. प्रभूमध्ये निवडलेल्या रूप व त्याच्या माझ्या आईला नमस्कार सलाम. इथे लिहितो, शिमोन फक्त थोडा वेळ वधस्तंभाकडे पाहिला. येशूने पूर्ण वधस्तंभ पाहिला, पण त्या छोट्याशा सहमानामुळे शिमोनाने वधस्तंभ वाहिल्यामुळे शिमोनाचं जीवन बनवून गेलं. थोडासा अंतर वाहिला, इच्छा नसताना पाहिला, कोणीतरी त्याच्यावर दबाव टाकला म्हणून पाहिला.
कल्याण करतो. एवढी मोठी संधी तिच्याकडे तो अरिष्ट संकट म्हणून पाहत होता. पण त्याच्या छोट्याशा कृतीमुळे देवाने त्याला पाण्याच्या घाटाला आशीर्वाद दिला. मला तो पुढे उल्लेख नाही कारण त्यांना काय केलं असं देवाने आशीर्वादित. आजपर्यंत त्यांची जर वारीस कोणी असतील तर आज पण चांगल्याच स्थितीत असते पाहिजे. कधी कधी मनुष्य अनिष्ट परिस्थितीमध्ये सापडतो, त्यासाठी आपण तयार नसतो, पण तीच परिस्थिती आपल्याला येशूकडे घेऊन जाऊ शकते. आणि म्हणून विचार करा, एवढ्या कमी अंतरावर तर शिमोन व प्रभूचा बलस्थान बहुत आशीर्वाद देऊ शकतो. येशूने तर आम्हाला सांगितलं, तुमचा बलस्थान घेऊन दररोज माझ्या मागे आम्हाला किती आशीर्वाद. बलस्थान वाहिल्याशिवाय आशीर्वाद नाही. शिमोनाची एवढी होती, मला वाटत नाही काही फोन किंवा काही मीटर फक्त तो चालला असेल, कारण की त्याची जबाबदारी नव्हती, येशूची होती. आम्ही जर रोज बलस्थान आमचा वागतो आणि येशू मागे चालतो, त्याला येशू आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रार्थना उपासना करण्यापेक्षा बलस्थान वाहन म्हणजे कृती करणं तो व्यक्ती आशीर्वाद देतात. आणि म्हणून प्रियानो, प्रार्थना ठीक आहे, गरजेचे आहे, आपल्याला उपवास करायचा आहे, ठीक आहे, प्रभू सांगतो आपण करू शकतो, पण देव आमच्या कृती पाहू शकतो. कृती आमचा बलस्थान आम्ही रोज पाहायला पाहिजे. येशूने एवढा दूर केला नाही, त्याला मात्र केली. येशूने पापांना दूर केलं नाही, त्यांच्याबरोबर ठेवला. आज येशू आपल्याला बोलवत आहे. आपण पाप असलो तरी, आपला विश्वास नसला तरी, आपण त्याच्यापासून दूर गेलो असलो तरी, आमंत्रण आज एक सर्वांसाठी आहे. योहान 3:35 मध्ये लिहिलं आहे, मी जीवनाची भाकर येशू म्हणतो, तो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही, तो माझ्या विश्वास ठेवतो त्याला कधी काम लागणार. एक लाईन मला खूप आवडली. न्याय नंतर येतो, भाकर आधी दिलं. यहुदावर न्याय येण्याआधी येशूला सर्व माहिती नसतानाही त्याला भाकर दिली. काय तो सीन असेल यहुदासाठी आणि येशूसाठी, दोघांना माहिती आहे आम्ही काय करणार, बाकी कोणाला माहिती नाही त्यामुळे. आणि येशू प्रेमाने ती भाकर उचलून यहुदा ठेवत आहे, देत आहे. दुसऱ्या बाजूला यहुदा सर्व माहिती असून अजान बनण्याचा, दिखावा करण्याचा केलेला प्रयत्न येशू बरोबर आणि शिष्यांसमोर सीन घेण्याचा. दोघांना बरोबर सगळ्या गोष्टी माहिती असतात. येशू त्याची भूमिका निभावत आहे आणि यहुदा त्याची भूमिका आहे. वरवर सर्व वेळ नॉलेज वेळ दिसत आहे त्या आपल्या शिष्याला. वरवर सर्व चांगलं वाटत आहे, वरवर एका ताटात जेवत आहे आणि येशू स्वतः यहुदाला खास देत आहे. किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, किती निष्ठा आहे. खरंच तसं होतं का? न्याय नंतर येईल,
सिंहाचं पाणी लागेल, कारण तो दुसरा गर्जना ते करू देणार नाही. आणि म्हणून एवढा जाण्यानंतर त्याला 12 दिवस संधी देण्यात आली. आमच्यासाठी हे सत्य आहे, आज न्यायाचा दिवस नाही, आज कृपेचा, आज आमंत्रणाचा, आज संधीचा, आज मेजावर बसण्याचा दिवस आहे. गैरसमज करू नये, सगळं चांगलं होईल. मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतो, वाणी देतं. आणि एका वेळेस म्हटलं, जर या ठिकाणी आम्ही एकत्र जमलो आहे एका ताटामध्ये जेवण्यासाठी, याचा अर्थ आम्ही सर्व गोष्टींची कबुली देऊनच इथे आले आहे. एवढा मूर्ख व्यक्ती कोणी नसतील स्वतःहून मार्ग स्वीकारत्या देवापासून. एवढा अजान व्यक्ती कोणी नसेल दिसते की देवाचा हात त्यांच्यावर स्वतः पाडून ठेवा. एवढा भयंकर कोणी नसेल की देवाचा मार स्वतः मला मार असं सांगणारा. कारण ही गंमत नाही, आमंत्रण आहे. आणि आमच्या मालकाने आम्हाला आमंत्रण दिलं आहे. 2 पेत्र 3 आणि 9 मध्ये आहे. 2 पेत्र 3 आणि 9. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. आमचं पाचारण कशासाठी आहे? आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी आमचं पाचारण झालेलं आहे. परंतु त्याला अट आहे. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका. उलट माझी निंदा कोण करत आहे, माझं वाईट करत आहे, आणि जेव्हा मला समजतं माझ्याशी अबोला कोण करत आहे हे मला समजतं, तेव्हा मला काय करायचं आहे? मी सांगत नाही, उलट काय करा, उलट आशीर्वाद द्या. तर आशीर्वाद भेटली. आणि हा देवाने दिलेला नियम आहे. आज आम्हाला आव्हान आहे. आज स्वतःला विचार करा, मी बाहेरून शिष्य पण आतून येऊन मी उपासना करतो पण मी जगात नाही. मी प्रबोधन घेतो पण पापात नाही का? मी एवढासारखा आहे का? दुसरा, मी शिमोनासारखा आहे का? अनिष्ट परिस्थिती आहे, ही परिस्थिती मला येशूकडे घेऊन जाऊ शकते का? मी येशूचा वध पोहोचण्याला तयार आहे का? यहुदा आणि शिमोन यांच्यातला फरक जर मी बघतो, यहुदाला 3-3.5 वर्ष येशूकडे राहून संधी आहे, येशूला तो ओळखतो, मित्रासारखा आहे, शिष्य आहे, तरी त्याने येशूला खऱ्याने ओळखलं नाही. हा शिमोन कुठून तरी चाललेला आहे त्याचं ह्या घटनेचा काही संबंध नाही, येशूला ओळखत पण नाही, येशूचा शिष्य नाही, येशूचा अनुयायी नाही, बिचारा त्याच चाललेला आहे. त्याला धरून घेतात. हट्टाकट्टा असू शकतो तो, मध्ये रस्त्यात त्याला गर्दीतून खेचला असेल तर वजसा होता. काही मिनिटात, फक्त काही मिनिट आणि काही वर्ष, एक जवळचा, एक वखत नाही. आम्ही यहुदा सारखं असणार की आम्ही शिमोनासारखं असणार? प्रश्न आम्हाला आज विचारावा लागेल आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. येशूचं आमंत्रण आम्ही स्वीकारणार का?
येशूची भाकर माझ्यासाठी आहे का? मी त्याच्याकडे येणार का? मी पश्चाताप करणार का? आपण थोडा विश्राम पाहू, अंतर्मुख होऊया. जर आम्ही यहूदासारखे आहोत, येशूने यहूदाला भाकर दिली, आम्हाला भाकर दिली. तो परत आम्हाला येण्याची संधी देतो. आम्ही आज त्याच्याकडे परत येऊ शकतो. आम्ही शिकण्यासारखे आहोत का? आम्ही कदाचित अनिष्ट परिस्थितीत आहोत, तर हीच परिस्थिती आम्हाला येशूकडे घेऊन जाऊ शकते. येशूचा वधस्तंभ आम्ही स्वीकारणार का? जर आम्हाला पश्चाताप करायचा आहे, येशूचे दरवाजे आज खुले आहेत. त्याचा टेबल, त्याचा मेज, त्याची भाकर, त्याचा प्याला आज पण आमच्यासाठी. आम्ही प्रार्थना करूया, प्रभू आम्ही तुझ्यासमोर आम्ही कबूल करतो. कधी कधी आम्ही यहूदासारखे वागतो, आम्ही उपासना करतो, पण आम्ही मनात दूर असतो. आम्ही प्रभू भोजन घेतो, पण जीवनात पाप ठेवतो. आम्हाला क्षमा, आमचे हृदय शुद्ध कर, आम्हाला खरा पश्चाताप दे आणि आज तुझ्याकडे आम्ही परत येतो. तू जीवनाची भाकर आहे, आम्हाला तुझ्यापासून कधी दूर जाऊ देऊ नको. यहूदाचा विश्वासघात ही दुःखद घटना आहे, पण या घटनेतून येशूचं प्रेम आम्हाला शिकवतात. त्याने त्याचा विश्वासघात केला तरी येशूने त्याला भाकर दिली. त्याला नाकारलं नाही, त्याला हुसकलं नाही, त्याला घालवलं नाही. आणि त्या यहूदासाठी येशू